सूरज किती बहिणी होते तुला? मला तसं मी आठवा गिरीच नाही, 7 जणी बहिणी होत्या. आठवा कृष्ण हा स्वतःच नाही काय बोलायचं. आई मरे माता आणि देवांनी आम्हाला जन्म दिलाय, धरती चांगलं क्वालिटी धिंगाणा घालाय, महाराष्ट्राच्या राज्य करायचं झापूक. नाही पण आता आई वडिलांची आठवण येते का या क्षणी? आई बापांचीच, माझ्या आई आप्पाचीच पुण्याई. मी आमचं वार्ग होतं, शेरडा होत्या, मी लय छोटा होतो आणि रानात जायचो तर आप्पा म्हणायचा तू शाळेत जा, आई म्हणायची की तू शाळा शिकून मोठा हो. पण आप्पा काय म्हणायचा, माझा लाडका मुलगा आहे, ते नाही शिकला तरी चालन, माझं एकूण ते एक आहे. तुला त्यामुळे हा शिकला नाही? नाही तसं काय. मला कसं आहे, मला वाचायला येत नाही, कशाला जायचंय, नाही येत असं तर गेलं असतं, आनंदात जॅख्या मारून आलो. पण मी खरं एक तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतो की हा जो एक रॉ पणा आहे ना त्याच्यातला, हा जो एक स्वच्छंदीपणा आहे ना, बेफिकीरपणा आहे ना, हेच कॅरेक्टर आहे. सूरज चव्हाणला हिरो म्हणून सादर करण्याचा अट्टास नाहीये. मला असं वाटतं की अभिनय किंवा कुठल्याही कलेत येणं ही कुठल्याही एका वर्गाची मक्तेदारी नाही होऊ शकत. एक नासूनच काय उपयोग नाही, काला सावलाय पण क्वालिटी ज्या मारल्याशिवाय राहणार नाही आणि टॉपला गेल्याशिवाय झुकणार नाही कोणाचं. बस तुझ्या काही बोलायचंच नाही. नाही झालं माझं. आता आपण ट्रेलर दाखवू लोकांना. आपण खूप बोलतो ना, आता आपण खूप काम दाखवू चांगलं. ओके सर. याच नोटवर मी विनंती करतो, तुम्ही आल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून. याची एक गंमत सांगतो. याचा एक प्रॉब्लेम होता. तुम्ही बसा. सर एक फोटो त्यांचा. एक फोटो प्रणव तुला थांबायचंच आहे. फोटो पण ओ माय गॉड. सर थोडं पाठी करा ना लाईट मध्ये थोडं. हो प्लीज डोक्या